जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझे दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तुझी शुद्ध, अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. प्रस्तुत कीर्तनरूपी चिंतनासाठी निवड केलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु वैराग्याचे पुतळे महावैष्णव तथा देऊचे प्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात अभंगवाणीच्या द्वारे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुम्ही आम्ही भक्ती करतोय परंतु त्या भक्तीमध्ये ओलावा नाही, लक्षात ठेवा. तो ओलावा असायला पाहिजे म्हणतात. तो जर जीवनामध्ये तुम्ही भक्तीमध्ये ओलावा निर्माण केला असा तर तुकोबारा तुची दैवाचा पुतळा, ज्ञान हुडकायला लागत दुसरीकडे गरजच नाही म्हणतात. तुची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. देवाचं जीवाला यथार्थ ज्ञान प्रतिपादन झालं हे वेदांताने खंड पडण्यात काही गरज नाही. तुम्हाला खरं सांगतो, पहिलं ऐक्य आहेच, फक्त जगाला कळवायला. तसं तुकोबारामध्ये अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली. गुरुजीला पाठी धरण्याची काही गरज आहे का? तसं कळावं म्हणून अवस्था आहे. मग साधक अवस्था असेल, मुमुक्ष असेल म्हणून तुको अभंगाचा भावार्थ सांगतो. अनेक नोहे माझ्या म्हणा, हा भास्करांचा पाठ आहे. आणि हे खानदार करता अनेक नये माझ्या म्हणा, वचन बहुवचन असो. मला सांगायचं आहे पहा, हो का पंडित शहाणा. सांगा, देवाजवळ जी माणसं असतात ते शहाणे असतात का मूर्खसुद्धा असतात? मी माझ्यापुरतं बोलतो. तुकोबाराय म्हणतात अनेक नोहे किंवा अनेक नये माझ्या म्हणा. माझ्या मनाला पटत नाही म्हणतात ते ज्ञान जर वरवरचं असेल तर. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानोत्तर भक्तीला फार किंमत आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांचती सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभ्यते पराम. ज्ञानोत्तर भक्तीला फार किंमत आहे. असो, मला काय सांगायचं पहा, तसं तुकोबाराय म्हणतात देवाजवळ आहे आणि देवाची भक्ती करत नाही. तुम्हाला रामायणातला प्रसंग सांगतो. तसं अलीकडे जीव आहे ना, देव जवळच आहे. बिभीषणानं पार्टी बदलली. काय ऐकून माहीत आहे का नाही? मी त्यावेळी नव्हतो. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. आता सरळ ऑन द स्पॉट बघायला मिळते. बघते रामकृष्णाने सांगण्याचा अभिप्राय पहा. मग सांगा, बिभीषणानं रावणाची पार्टी सोडून तू रामसेनेमध्ये दाखल झाला, बरोबर आहे का नाही? मग सांगा, त्या बिभीषणाचं प्रेम देवा होतं का कुणा होतं? बिभीषण तरी कुणाचा भाऊ आहे? रावणाचा आहे की नाही? तो एकटाच बदलला आहे की नाही? इंद्रजित सारखा महान मुलगा होता माणूस. इंद्रजित का? इंद्राला झंकलं म्हणून. आई वडील जे सात्विक आहे ते मुलं सात्विक, मग ते कशातही ढकला. ते मांजराला जसं अवकाशामध्ये ते पायावच पडते, त्याला काही करायची गरज. माशाच्या पिल्लाला काय शिकवायला लागतंय काय? अंगातच गुण असते. असो, मला सांगण्याचा अभिप्राय पहा, ज्यावेळी बिभीषणानं पार्टी बदलतो रामसेनेमध्ये दाखल झाला त्यावेळी संत श्रेष्ठ नामदेवराय वर्णन करतात त्याचं प्रेम देवा होतं का कुणा होतं? तसं बुवाचं प्रेम देवा असतं का पाकिटा वाजतं? एवढं कळत तर मुक्त आहे. ते कळतंय हा, म्हणून सांगतो. मी करून टीका करते, कळवून फक्त का ना बुवा असा बोलतोय माणसाला. तुम्हाला वाटतं बुवा देवा जवळचाच आहे. बुवाचं हाय काय म्हणता? बुवा म्हणजे ह्या बोटावली चुकी त्या बोटावर पटायचं म्हणजे बुवा. रामकृष्णारी मला बोलण्याचा काय भावार्थ आहे. ज्यावेळी बिभीषण देवाच्या सेनेमध्ये दाखल झाले त्यावेळी त्या बिभीषणाचं प्रेम देवा होतं का कुणा होतं? ज्यावेळी पहा, समुद्री किनारी देव बसलेले होते, हातामध्ये काडी घेतली आणि लंका काढली. कसली? वाळूची.
आणि ती कुणाला दिली? बिभीषणाला दान दिली. भावार्थ रामायणामध्ये कथा आहे, पहा तुम्ही पाहिजे. तसं हे अलीकडचं इकडं तिकडं गेली की काहीतरी घेते आता, तशी ही जात नाही ना रामकृष्णाने सांगण्याचा अभिप्राय काय पहा. मग सांगा, त्या बिभीषणाचं प्रेम देवा होतं का लंके होतं? कारण त्या बिभीषणाला माहीत होतं की काही केल्यानंतर देव रावणाला मारणार, आणि रावणाला मारल्यानंतर तिथं राजा म्हणून कोण बसणार होऊ शकत, म्हणून आधीच गेल्यालं बरं. एकनाथ शिंदे आणि रामकृष्णारी कळते का नाही, आधीच गेलं म्हणजे हे तवापासून आहे अलीकडं. अशी देवाजवळ मापशाने अशी म्हणतात. कोण? अनेक नोये माझ्या मना हो का पंडित शाणा. शाण्याचं वर्णन करतात नामदेवराय. म्हणती बिभीषण शहाणा परी तू महामूर्ख जाणार. काय तो रामाशी भेटला भेटून रामाची नाही झाला. नुसता मूर्ख नाही, मूर्खांचा अध्यक्ष आहे. देवाजवळ असं असे आहेत बरं का रामकृष्णारी म्हणतो को अनेक नोहे माझ्या अशी माप असतील म्हणले. देवाचं यथार्थ ज्ञान झालेलं आणि सेवा करत नसेल तर म्हणतात बरं का तो. मग काय करावं? देवाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे, जोपर्यंत शरीर पडत नाही तो भगवंताचं नामचिंतन करायचं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्या जीवाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालेलं आहे आणि त्यानंतर कोण नामनामीचा अभेद करून देवाचं नामचिंतन करतो, मी त्याचा दास होईन असं तुकोबाराय म्हणतात. तुमची दास तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझ्या हाती संतजनी. तुकोबारामध्ये असाचा मला दास करून ठेवा म्हणतात. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती करायची असेल तर नवविध प्रकारचे भक्ती. भागवत श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदनम. आता तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. शब्द दोन जाणे वेळा वापरतात महाराज. जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्ती जाणे तोची शुद्ध. एक तरी भक्ती तू संपादन कर, नवीद राहून दे, एक तरी जमल का नाही. त्याचा परिणाम सांगतात. तरी झडझडून वाहिला निघ पुढं ये नाव घेतले कुणाचं, ह्याच्यातील नवीपैकी एक संपादन कर. ये भक्तीचे वाटेला त्याचा पण जया पावस्य व्यंग निजाम माझे. म्हणजे देवाच्या भक्तीनुसार स्वस्वरूपाची प्राप्ती होते, लक्षात ठेवा. ज्ञानानं सहज येते म्हणून म्हणतो. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध. अनेकने माझ्या मना होका पंडित शहाणा. माझ्या मर्मान भाव उन्मेष आहेत. काय म्हणतात तुकोबाराय? जर भक्ती करायची असेल जीवनामध्ये तर भाव पाहिजे, आणि भावा वाचून काय भक्ती होणं कदाही शक्य नाही. अनेक प्रमाणात त्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारा सांगतात भाव प्रधान होण्यासाठी श्रद्धा, तीर्थवृत्ती, भाव. म्हण जावा मला पाठ नसते. धरी रे करुणा देऊ पंढरपूर आळंदी आहेत की तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी भाव धर म्हणतात. शांतिदया पावना हरिकरी भाव बळे आकळे येरविना कळे करतळे आवळे. सर्वांना या कलियुगामध्ये देव पाहिजे. देव पाहिजे असेल तर संत ज्ञानोबाराय म्हणतात भाव असल्यापासून देव भेटू शकत नाही. भावेविन देव न कळ निसंदेह गुरुविन अनुभव. सर्वांना भक्ती करायची, भक्ती करायची तर भाव पाहिजेच. भावेविन भक्ते भक्ते विन मोक्ती. भावेविन भक्ते भक्ते विन मोक्ती. भावे विना भक्ते भक्ते विना मोक्ती. भावे विना भक्ते भक्ते विना मोक्ती. ज्ञानोबाराय म्हणतात जर भक्ती करायचं तर ह्याच अंतकरणामध्ये भाव दरवला पाहिजे. भावे विन भक्ती, भाव असेल तरच भक्तीमध्ये. भक्ती विन मुक्ती, भक्ती असेल तर तुम्हाला मुक्त होता येत. मुक्त होण्यासाठी काही गरज नाही म्हणतात ज्ञानोबाराय. देवाचे द्वारी किती सेकंद जमल म्हणता, 1 सेकंदभर म्हणून क्षणोक्षणी हाची 1 सेकंद जमत नाही. क्षण भंगूर
नाही भरवसा. का एक सेकंद पण माणसाला सहज थांबता येत नाही म्हणून तुका देवाचे द्वारी उभा क्षण भरी. पुढं म्हणा तेने चारी मुक्ती सोलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता 4 आहेत. सहज आहेत का सुलभ आहेत? कारण दिवसातून एकदा देवाच्या द्वारामध्ये जाता आलंच तर जीवाला मुक्ती आहे, लक्षात ठेवा. आता तुमच्या अंगामध्ये ताकद आहे, तुम्ही देवळामध्ये जाल, परंतु म्हातारपणी जाल का? तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, होता येईल का नाही? तर तुकोबाराय म्हणतात देवळामध्ये राहून दे, खाटा बसून राम राम म्हण, त्याच मुक्त्या तुमच्या उशाला आहे. तुका म्हणे नामापासी 4 मुक्ती ह्याच आहेत बरं का त्या. ऐसे बहुत ग्रंथी बोलिली, आणि जर ज्ञान झालं तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस 4 खेळी मिळी. त्या 4 मुक्तीशी माझं लग्न झालं म्हणतात तुकोबाराय. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. ज्ञान पाहिजे असेल तर भाव पाहिजे. आता ते प्रमाण कसं आहे पहा ज्ञानोबरायांचं. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आता पैलवानाची कळ काढायची आहे तर आपल्या अंगात ताकद असायला पाहिजे का नको? तू मानगुटा उचलून टाके ना. ज्ञान प्रतिपादन करायच्या जीवाला मुमुक्ष होऊन सोपं नाही, लक्षात ठेवा. ज्ञान कोणत्या जीवाला प्राप्त होतं? देणारे तसा असावा लागतो, घेणारे सुद्धा असावं. त्याला अधिकारी सांगणारा असायला पाहिजे आणि अधिकारांना तो घेणारा असायला पाहिजे. सगळ्यांना मुक्त होण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना ज्ञान प्रतिपादन करण्याचा अधिकार आहे. ते अधिकारी मोक्षाचे सकळासी येते आहे अधिकार. मुक्त सर्वांना अधिकार आहे. आणि ते ज्ञान देणारे सुद्धा संतच आहेत बरं का, लक्षात ठेवा. तुकोबर एके ठिकाणी म्हणतात रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचे त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका. अनेक दृष्टांत देतात तुकोबार अभंगामध्ये. रवी म्हणजे काय? सूर्य. दीप म्हणजे काय? दिवा. आता दिवा आपल्याकडे बघायला आहे, पोरायला दाखवायला पाहिजे. घासलेट बंद झाल्यामुळे दिवाचं हत्यार गेलं. पण तुकोबाराचं प्रमाण आहे दीपा नाही पाटी पोटी अंधकार. कसं प्रमाण हवं? सर्वांगी साखर अवघी गोड. असो माझा सांगणं अभिप्राय पहा. हे दृष्टांत ते फिके आहेत. कसं पहा, ज्ञानाला फार किंमत आहे. सूर्य रात्री 8 वाजल्यानंतर दाखवतो काय? प्रगटल्यानंतर म्हणजे प्रकाशमान झाल्यानंतर, उगवल्यानंतर. तर 5:45 दिसतंय बाहेर जाऊन पहाटे बघा. आज दिसतंय का नाही? सांगा, सूर्य वस्तू आहे ती वस्तू दाखवतो काय नाही ती दाखवतोय? आहे ती म्हणजे नाही ती दाखवाय त्याच्यामध्ये ताकद. जरी प्रकाशमान असेल तरी तो दाखवू शकत नाही. नंबर 2 चिमणी किंवा दिवा. दिवा उजेडातली वस्तू दाखवतो का अंधारातली दाखवतोय? अंधारात. दिव तिच्या प्रकाशापुढे जायची ताकद त्याची. ज्ञानी भक्ताच्या लक्षात ठेवा. तुकोबारा वर्णन करतात ज्ञानी भक्ताचं. धवळले जगदाकार अंधार तो निरसला. जग ढवळून काढणे ज्ञानी हरिभजने हे. धवळले जग चुकविला लाग कळी काळांचा. लपो जाता नाही ठाव प्रगट पाहे पसारा. ज्यावेळी सर्वत्र सूर्यप्रकाश झाला त्यावेळी लपणार कुठं जीव रूपानं म्हणतात प्रगट पाहे पसारा. जीवाला कळला खरी याचा दिवस आला वाडी न बोला न पुरे. तुकोबारा म्हणतात ज्या श्रीगुरूने जीव ब्रह्मात्मके ज्ञान सांगितलं तो खऱ्याचा दिवस आला आणि मुक्त आहे. मी आत्मस्वरूप बोध झालेला आहे असं मुक्त झालो म्हणतात. असो, दिवा दाखवतो ठराविक त्याचा प्रकाशमान आहे. मग सांगा अमृत अनुभव काय म्हणतात? दिवाचं अस्तित्व नेमकं कुणावर आहे हो? दिवा पेटत्याला तरी दिसतोय की नाही? मग सांगा दिव्याचं नेमकं अस्तित्व कुणावर आहे? का बिन अस्तित्वाचा आहे तो? कशामुळे तो पेटतोय? कोण म्हणेल तेल, कोण म्हणेल वाद, कळते का नाही? कारण ज्ञानोबराय म्हणतात अंधारामुळे त्याचं अस्तित्व आहे. तसं या जगामध्ये का ना माया नावाची नदी आहे. त्या मायेमुळे देव कसा आहे कळवला जातो. मला तरी असं वाटतं की वारकऱ्याने माया मिथ्या म्हणूच नाही, किती तो वेदांती असावा. मी सांगताल कळते का नाही? चिमणी पेटतेली दिसती कशामुळं? तो अंधार आहे म्हणजे दिवसा बघा ना
चिंतन आहे वेदांतामध्ये आणि अलीकडच्या जीवाला खपत नाही. थोडेपरी निरीक बा. मे महिन्यामध्ये तुम्ही शेतकरी कुटुंबातला आहात, मी शेतकरी कुटुंबातला, बांध पेटवायला जात होता की नाही सड काढल्यानंतर मे महिन्यामध्ये, ज्यावेळी ते ढिगाला तुम्ही धाट चेचून लावता का नाही, पेटवता, त्यावेळी तो तुमच्या शर्टला जर लागला तर दिसतं का? दिसत नाही. प्रकाशामध्ये अंधाराचं म्हणजे चिमणीचा काही उपयोग होत नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात त्या चिमणीमध्ये तेलही असावं लागतं, वातही पाहिजे आणि ती पेटतेली पाहिजे. ती दिसायची असेल तर अंधार असला तर ती दिसते. तसं ज्या जीवाला समूळ अज्ञान आहे त्यालाच ज्ञान होईल. नंबर 3, हा दृष्टांतसुद्धा फिका पडतो. त्या जर तिमणीतलं त्याल सपलं तर ती काय वसते? विजते, मावलते. हिरा, तिसरा दृष्टांत वापरतो कोबर आहे. हिरा दिवसा जसा प्रकाशमान आहे रात्रीसुद्धा तसाच प्रकाशमान आहे. त्याच्या प्रकाशामध्ये कोठही कमी होत तसं असणारं तुमचं आमचं जे आत्मस्वरूप आहे ते दिवसाही प्रकाशमान आहे आणि रात्रीसुद्धा प्रकाशमान आहे का नाही? मग सांगा, तुम्ही झोपल्यानंतर तो झोपतो का नाही? तुम्ही झोपल्यानंतर तुमचा आत्मा झोपतो का नाही? काय अनुभूती आहे का नाही? आत्मा झोपला तर बुवाला बाहेर काढायला लागतं, लक्षात ठेवा. हे कळवून घ्या. त्याला अंधार म्हणजे झोप नावाची वस्तू माहीतच, तसं आत्म्याला अंधार नावाची वस्तू माहीतच. ईश्वराला सुद्धा मायेच्या आधीने जगनिर्मिती करता का त्याला सुद्धा ती वस्तू माहीत नाही. वेदांताने 3 चैतन्य, जीव चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, प्रत्येकाची उपाधी वेगवेगळी आहे आणि जे ब्रह्म आहे त्याला उपाधी रहित आहे. पण शास्त्रकार सुद्धा वेदांतामध्ये प्रक्रिया करताना म्हणतात, उपाधीला धरून सांगितले त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, उपाधीचा निराश करून सांगितले त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. हे सुद्धा तुकोबाराय वेदांतामध्ये पटवून देतात. देहाच्या निराशी पाविजे या ठाया, माझे ऐसे काया जव नव्हे. जसं मग सांगा, तुम्ही झोपल्यानंतर आत्मा झोपतो का नाही? झोपत नाही. मग सांगा, तुम्ही झोपल्यानंतर म्हणता का नाही शेतामध्ये कटाळाला वगैरे, झोपल्यानंतर फ्रेश होता चेहरा वगैरे, बरं वाटतं. मग झोपून उठल्यानंतर म्हणता का नाही मला झोप फार छान लागली ती, बरोबर आहे का नाही? झोपलं तर कोण? तुम्ही झोपलं तर का दुसरं कोण झोपलं तर? तुम्ही झोपला तर. पर झोप छान लागली कळलं कुणाला? झोपता का नाही? झोपल्यानंतर मला फार छान झोप लागली ती म्हणता का नाही? मग तुम्हाला झोप लागली का त्याला झोप लागली? तुम्हाला झोप लागते की कळतं कुणामुळं? त्याच्यामुळं. आत्मस्वरूपाचं या शरीराला सर्वत्र अर्थिंग आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबारामध्ये ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा या शरीराचं निदान कोण असेल तर हे निदान लागाय पाहिजे. नेमकं सगळी गाडी खोलायच्या अगोदर तेवढ्याच ऑपरेशन करायला पाहिजे. म्हणून म्हणतात ते सर्वा गटी पूर्ण एक नांदे. अनेक शरीर असतील, त्या अनेक शरीरामध्ये स्थानापन्न असणारा परमात्मा हे एक आहे म्हणतात. आणि हे दाखवण्याचं काम श्री गुरूंचं आहे, देवांचं आहे. म्हणून तुकोबाराचा देवाला म्हणतात माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु. का? हे ज्ञान अनंत काळापर्यंत टिकणार आहे. त्या ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय. त्या स्वरूपाचं वर्णन आहे, आनंद आहे. देव कळल्यानंतर आनंद आहे का नाही? आनंदाची डोही आनंद तरंग किंवा देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका म्हणे आनंद. देव कळल्यानंतर आनंद आहे. मग तो देव एकटा कळण्यामध्ये आनंद आहे का द्वैत कळण्यामध्ये आनंद आहे? वेदांत देतात तुकोबारा सुद्धा एकटा कळला म्हणून आनंद आहे, कळते का नाही? आनंद अद्वय, अद्वय म्हणजे एकटा, द्वैत म्हणजे वेगळं, कळते का नाही? अद्वैत तो नाही माझे समाधान असं तुकोबाराय म्हणतात. देवाची भक्ती करायची असेल तर अद्वैतामध्ये द्वैतामध्ये करता येते. अद्वैत असं कळल्यानंतर आनंद आहे. मग सांगा, तो देव एक कळला, तो आनंद नित्य आहे का अनित्य आहे? एक देव कळल्यानंतर आनंद तो नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे. म्हणून आनंद अद्वय नित्य आहे. निरामय म्हणजे कोणत्याही प्रकारचा आनंद कमी होत नाही. शब्द कुठल्या विद्यापीठामध्ये मिळतील हे वापरणार कसा भारदर शब्द आहेत बघा. जे एका निजदेव योगी यांचे ते आत्मस्वरूपाचंच वर्णन आहे. जर आत्मस्वरूप कळायचं असेल तर स्वतःमध्ये देव हुडका म्हणतात. ते दुसऱ्यामध्ये शोधून सापडणार
आम्ही जगतामध्ये देव शोधाला, त्याला ब्राह्मस्थिती प्राप्त तो सहज सापडेल नाही असं नाही. आणि जर ज्या जीवाला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं तर मग तुकोबा म्हणतो तोची दैवाचा पुतळा. पुतळा आणि जिव्हाळा हे शब्द एका प्रमाणात कसं वापरतात पहा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत श्री ज्ञानोबाचं वर्णन करतात. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. कैवल्याचा पुतळा मोक्षाचा आहे की नाही. प्रगटला पुतळा, पुढं जाणे भक्तीचा जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा. आता ज्ञानाचा जिव्हाळा असायला पाहिजे का नको. तोचे दैवाचा पुतळा. ज्ञान कुठं का नसते, ते बाहेरनं कुठं घालायचं नाही, आतनं कुठं बाहेर काढायचं नाही. कारण जो पावतो मी देव असं कळत नाही तर हे ब्रह्मांड तुम्हाला जग असं कळू शकत नाही. पण स्वरूपात आधी तुम्ही देव व्हा तर तुम्हाला जग देव दिसत. आता आम्ही जगामध्ये वावरतोय, वावरत असताना जीवाला चित्रविचित्र जग दिसतं आणि त्या चित्रविचित्र जगामध्ये जीव भुललेला आहे का. मायेच्या जीव अधीन आहे म्हणतात तुकोबाराय. माया वेष्टीला जीव माझा. जीवाला सुख पाहिजे, सुख भेटत नाही, परंतु आज नाही उद्या, उद्या नाही परवा सुखाची इच्छा करून जीव हा झगडत बसलेला आहे. त्याच्यामुळे त्याला देवाची प्राप्ती होत नाही. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शीन पावला. शीन येतोय का नाही. ज्ञानानं मात्र भाग गेला, शीन गेला. कसं पहा, नवरा बायको प्राध्यापक होती तर कोण नाही ना रामकृष्ण रे. नंतर मलाच म्हटला म्हणशील द्रष्टांत काय सिद्धांत कळवून घ्या. नवरा बायको प्राध्यापक होती, वेगवेगळ्या कॉलेजला होती ती, आणि त्यांना सुट्टी होती दीपावलीमध्ये. आणि त्या बायकोनं प्राध्यापिकेनं हौसनं मांजरी पाळलेली होती घरामध्ये. आणि ती नवऱ्याच्या अगोदर सुट्टीला फिरायला जाणार होती 8 दिवस अगोदर. आणि नवरा सुद्धा त्या ठिकाणी 8 दिवसानं जाणार होता. त्याला 8 दिवसात सुट्टी होती, त्याला बरेच सुट्टी होती. आणि त्यानं हौसेनं घरामध्ये मांजरी पाळलेली होती. ती मालकाला जात असताना म्हटली मी फिरायला जातोय, तुम्ही बी काही दिवसांनी येणार आहात तिथं, परंतु जोपर्यंत तुम्ही ह्या घरामध्ये राहता तोपर्यंत मांजरीला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे, तुमची आहे. बरं म्हणलं. आणि त्यानं ती गेली फिरायला. एक 8 दिवस चांगलं दूध भात घातलं खायला. कुणाला, मांजरीला. आणि त्याला सुद्धा फिरायला जायचं होतं. त्यानं सगळं दारं वगैरे पॅक केली आणि 8 दिवसाचं दूध भात मांजरीला त्या वाटीमध्येच होतं, ताटामध्येच. आणि कुलूप घालून कडी कोंडा तो सुद्धा फिरायला गेला. तोही येत्याशे 8 दिवस फिरला. ती अगोदर 4 दिवस 8 दिवस गेलेले होते. आणि नवरा बायको दोघं फिरून आल्यानंतर त्यानं गलीत आल्यानंतर चिंतन केलं की मांजरी मुरून पडली असेल. कळते की नाही. तुकोबारा जीवाची अवस्था सांगतात, आता जीव माईच्या अधीन आहे, जीव कवाई माईला सोडून राहूच शकत नाही. आणि ज्यावेळी त्यानं कुलूप काढलं, कडी बाजूला सारली आणि कुत्र्याने हुंगायला सुरुवात केली मालकानं. मरून पडले असेल, वास मारतोय की नाही बघूया म्हणे. आणि ज्यावेळी कडी बाजूला सारली, दार उघडलं गेलं तर मांजरी उड्या मारत होती. तुका म्हणे घेईन उड्या, सांडीनं कुड्या भावना. तुकोबारांच्या मंचरमध्ये अभंग आहे वास्करचे. मला काय सांगायचं पहा, त्यावेळी त्यानं निरीक्षण असं केलं, ह्या मांजरीला मी दूध भात 8 दिवस चांगले यथेच्छ गाठलं, कारण जीवनामध्ये अशा कवा उड्या मारल्या नाहीत ना. निरीक्षण केलं, कुणी काय टाकलंय का माझ्या माघारी, मांजर ओरडते वगैरे. बघितलं ते स्लायडिंगची दारं होती, कळते का नाही, वाडवडणाची नव्हा लक्षात. ढकली की आपण जाऊन ते लॉक होतं आणि खिडकी दार उघडल्या, खटका मला दार उघडत. तसं ते बंदिस्त घर होतं, कुणीट काय टाकलेलं नव्हतं. आणि मांजरी ज्या ठिकाणी उड्या मारत होती तिथं बघत आला आणि वर बघितलं त्यानं, तर त्याची बायको हुशार होती. वर शिंक होतं आणि त्या शिंक्यावर कापसाचा भला मोठा गोळा होता. आता त्या मांजरी त्या शिंक्यावर कापसाला गोळ्याला बघूनच उड्या मारत होती. काय म्हणून मारत होती, कापूस म्हणून मारत होती का लोणी म्हणून मारत होती. आता ते लोणी म्हणून किती उड्या मारल्या तर त्याला ते प्राप्त होईल. जरी प्राप्त जर ते लोणी आहे का, तसा तुकोबारा जीव संसारामध्ये उड्याच मारतोय. कळते का नाही. म्हणजे आमची मांजरावानी अवस्था झाली आहे, लक्षात ठेवा. मांजर कळते की नाही. माझ्यासारखा बुवा होता, त्यानं हौशीने मांजरी पाळली.
आणि ते कशातही तोंड घालते माहिती आहे का नाही मांजरी. बरं आहे ते घरात कुंदरा असेल सर्प असेल तर जेव्हा मार करतो आहे लक्षात ठेवा. परंतु ते कशामध्ये मांजरीचा फार व्यवहार आहे. कसं पहा, थंडीचे दिवस सुरू झाले की मांजरी कुठं असते, चुलीत असते, ते उकरून बसते. नसेल तर भानुशिव मागात आहे, चुली बिल गेला रामकृष्णाने आहे की नाही. गॅस आलाय आणि ते गॅसवरचं लई खाऊ जाऊ नकोसा लक्षात ठेवा. नरेंद्र मोदीने बोटं मोडू नकोसा. का गॅस किती रुपयाला झाला आहे आता, 1817 काहीतरी, 817 आहे ना रामकृष्ण रे. हां, त्या गॅसवरचं खाल्लं की माणसाला गॅसवरच ठेवावा लागतो ना शेवटला. गॅस बंद केला की मला गारगीच येतोय. हां, का गॅसवरचं खाऊन गॅसवर त्याला गॅसवरच ठेवावं लागतं. असो, आता त्यानं काय केलं, ती मांजरी घेतली पिशवीमध्ये, शिवारात सोडून आला. कोण, तो बुवा. जाऊन दे म्हणे कोणाच्या घरामध्ये ब्याद गेली म्हणे. तो बुवा घरी आला, चपला काढतो तोपर्यंत तीच मांजरी ह्याच्या अगोदरून खिडकीत बसलेली होती. मी बायकोला रागावून विचारला, अगं ही मांजरी कवाल्या. तर ती मांजरी म्हणली, म्याव म्हणली तू याच्या अगोदर. तर कितीही ज्ञान होऊन दे, अंतकरणाला विषय जात नाहीत ना लक्षात ठेवा. हे जीवाचं काम आहे. विषये सेविता कोण तृप्त झाला, इंद्रे निमाला अग्नी केवी. तुकोबाऱ्यामध्ये कीर्तनात बसून सुद्धा माणसं विषय सेवन करतात. हा लक्षात ठेवा. काय म्हणतात पहा, ते ज्ञान आहे ते देता घेता येतं. सेवितो हा रस वाटितो आणि काय घ्यारे होऊ नका रान बरे. मला काय सांगायचं आहे पहा, देवाचं ज्ञान आहे ते अनेक जन्मापुरतं येणार आहे. परंतु भक्ती करायची असेल तर अंतकरणामध्ये भाव पाहिजे. देवाचं ज्ञान प्रतिपादन करायचं असेल तर भावच पाहिजे. म्हणतात मग, जाणे भक्तीचा जिव्हाळ तोची दैवाचा पुतळा. भक्तामध्ये अनेक प्रकार आहेत. चतुर्विद्या भजनते माम, जना सुकृत अर्जुन, अर्थो जिज्ञासो रती, ज्ञानीचं भरत हर्षभ, अर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञानी. 4 भक्त आहेत. त्याच्यामध्ये फार किंमत कुणाला आहे. मग 4थी याचे ठाई, काहीच करणे नाही म्हणून भक्तियो कुपाई. ज्ञानी तोची. ज्ञानी भक्त देवाला फार आवडतो. का, कारण त्याला सर्वत्र हरीची प्राप्ती झालेली आहे. समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा ओतला भाऊ, भक्ता माझे रावो. ज्ञानी तोची. ज्ञानी भक्ताचं वर्णन एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सुद्धा करतात. त्याला काही करायची गरज नाही. ज्ञानी भक्ताचं वर्णन हरिपाठामध्ये एकनाथ महाराज, जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप. पुढं पूजा ध्यान जप त्यासी नाही तुम्ही सोडशिला उद्यापासून सगळं बोवा रात्री म्हणाल जाऊन. हे ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसायला पाहिजे. दिसला आम्हाला. मग सांगा, प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसायचं असेल तर दृष्टी बदलाय पाहिजे का सृष्टी बदलाय पाहिजे. का सृष्टी आम्हाला बदलता येईल, कदाही शक्य नाही. दृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, आझादवाद, विवर्तवाद, परिणामामध्ये 2 असे 5 वाद आहेत. आणि 6वा आहे तो बुवा बोवादला वाद. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. काय सांगायचं आहे मला पहा, पूजा त्यानं कुणाची पूजा नाही केली तरी, एकनाथ महाराज म्हणतात त्यानं कुणाचं ध्यान नाही केलं तरी, आणि त्यानं कुणाचा जप नाही केला. हे ज्ञानी भक्त. प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसायला पाहिजे. मग त्याला तुकोबारा म्हणतो तोची दैवाचा पुतळा. असं ज्ञान असायला पाहिजे. कळते प्रत्येक वस्तूमध्ये दिसल म्हणता आम्हाला. बघा, संत जीवनाचा विचार केला तर संतांना जडामध्ये देव दिसतात, चेतनामध्ये सुद्धा देव दिसतात. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन धावले. कुणाच्या मागणं, कुत्र्याच्या मागणं. त्यांना कशामध्ये देव दिसला, कुत्र्यामध्ये. ज्ञानोबारांना कशामध्ये दिसला, रेड्यामुखी वेद बोलवला, गर्भदिजांचा हरविला, शांतिरूप प्रगटला. ज्ञानोबा माझा नाथमार्गाचं वर्णन करतात. कशामध्ये देव दिसला, शुद्धीपत्र आणायला गेले संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. कुठं, पैठण या क्षत्री गेले का नाही. तिथं ब्राह्मणांची सभा भरलेली होती. त्यावेळी ज्ञानोबारामध्ये आम्हाला तो समाज घेत नाही आपल्यामध्ये, आम्हाला शुद्धीपत्र द्या. काय ज्ञानोबाराने हिनवत होते हो, संन्यासाची मुलं. संन्यासाला कुठं मुळं असतात. असो, त्यावेळी एक शेतकरी रेडा घेऊन चाललेला होता. त्यावेळी त्याला ब्राह्मणानं विचारलं, ज्ञानोबाराने तुझं नाव काय. तर माझं नाव ज्ञाना म्हणले. लरा पांगार साहित्यिक आहे, फार चिंतन आहे त्याचं. तर
ज्ञानोबारायांना विचारलं तुझं नाव काय, तर माझं नाव ज्ञान आहे म्हटले. एक शेतकरी रेडा घेऊन चाललेला होता. तेव्हा तो ब्राह्मण म्हणले ह्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे, तुझ्यात याच्यात फरक काय सांग म्हटली. कुणाला? म्हणजे त्याने ज्ञानोबारांना काय समजलं? मी काय म्हणणार नाही, रामकृष्ण सगळ्यामध्ये जड असणारा प्राणी, जड आणि मूळ प्राण्यामध्ये, बरं का. तर ज्ञानोबाराय म्हणले त्याच्या आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही, स्वरूप एक आहे, फक्त कर्मानं तो रेडा, त्याला फक्त बोलता येत नाही. कुणाला? मुखम करोती वाचालम पंगुलंगेते गिरीम करते की नाही, तोंड आहे कारण बोलता येत नाही, पाय आहेत कारण चालता येत नाही, बोलवता त्याने वेगळा असतो, लक्षात ठेवा. तर ज्ञानोबाराय म्हणले त्याच्याने माझ्यामध्ये काही फरक नाही, फक्त ज्ञानोबाराय त्याच्या डोकीवर हात ठेवला. ज्ञानोबाराय मी त्याला काय शिकवलं म्हणत नाही, बरं लक्षात ठेवा. लावून हात श्री गुरूंचे पाठ तापटलं तर त्याच्यामध्ये मुक्ती आहे, लक्षात ठेवा. डोळ्यानं नुसतं साधकाला बघितलं तर मुक्ती आहे, मिठी मारली तर त्याच्यामध्ये मुक्ती आहे. आणि तो रेडा वेद बोलायला लागला का नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालवल्या म्या हलवल्या प्राण हले जो या जगाते चालेल. म्हणजे जडाला सुद्धा बोलवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, संतांच्या मध्ये आहे की नाही. मग तू नाथ महाराज काय म्हणतात, जे जे दृष्टी देसे ते ते हरिरूप. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जीवनातील प्रसंग आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, एक गाढव ताने वाजून व्याकुळलेलं होतं आणि नाथ महाराजांनी कावडीने नेत्यालं पाणी त्या गाढवाला पाजलं. तिथं नास्तिकार जमले, म्हणजे देव न मानणारे मंडळी. नाथ महाराज म्हणू लागले, नाथ बाबा तुम्ही काय म्हणून या गाढवाला पाणी पाजलं, त्याच्यामध्ये असं काय बघितलं. तर ज्ञानोबारायांच्या वाणीतून नाथ महाराज म्हटले कर्मानं तो गाढव झाला, स्वस्वरूपानं बघितलं तर त्याच्यामध्ये पांडुरंग तत्व आहे. कशामध्ये? गाढवामध्ये. मग ते नास्तिक म्हणले, नास्तिकार जर नाथ महाराज तुम्हाला जर ह्या गाढवामध्ये देव दिसतो, मग आम्हाला का दिसत नाही? बरोबर आहे का? चुकीचं आहे त्यांचं. तुम्हाला देव दिसतो का नाही, मग आम्हाला दिसायला पाहिजे का नको? आक्षेप घेता. तर नाथ महाराज म्हटले तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. जर प्रत्येक वस्तूमध्ये देव बघायचा असेल, देव व्हायचं असेल तर जीवनामध्ये अगोदर तुम्ही देव व्हा. शास्त्र हे सांगतो तर तू देव बाहेर शोधू नका, आत बघ तुझं. कळते की नाही? आम्ही बाहेर देव शोधतोय, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे देव मिळू बाहेर कुठं असणार, तो आतच आहे. त्या देवाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतो तुमच्या जवळच होतो. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. काय कळतंय? वसवावे घर देवे बरे निरंतर. तो देव जवळ कसा कसा आहे पहा. आसन म्हणजे काय? बसाय काय ते टाकता का नाही, पाहुणा वगैरे आल्या, घोंगडं वगैरे, त्याला आसन. मग ज्यावेळी तुम्ही त्या अंथरुणावर बसता त्यावेळी तुमचा आत्मा तुमच्या जवळ आहे का लांब आहे? संग आसनी शयनी. झोपत्याला कक्ष वेगळा आहे, अलीकडे त्याला बेडरूम म्हणता बघा. म्हणता का नाही? मला काय माहीत नाही का काय ते बोलता, आहे का नाही? आहे का नाही? अलीकडे म्हण आहे, हम दो हमारे दो माय बाप को छोड़ दो. म्हणून सरकारने पेन्सिल द्यायला सुरू आहे, ते का तुम्हाला मजा म्हणून नाही, लक्षात ठेवा. अलीकडं कोणच म्हाताऱ्यांना बघत नाही. मी नाही असं म्हणत नाही, म्हणून ती योजना आहे. रामकृष्ण मी जेव्हा बोलत नाही, काय सांगायचं पहा. झोपता त्यावेळी तुम्ही त्या आता बसता, असं नाही बसायची जागा आहे, ते झोपता त्यावेळी तुमचा आत्मा तुमच्याजवळ काय लांब आहे? जवळच आहे. संग आसनी शयनी घडे भोजनी. जेवताना पुंडली वरदा म्हणता का नाही, पत्नी कवल घेता वगैरे वगैरे. म्हणजे तुमच्या जवळ आहे का नाही? गमणी म्हणजे प्रवास करताना तुम्ही दिंडीतून निघाला सरवड्यातून पंढरपूरला, मग सांगा इथला पांडुरंग तिथं येतो का तुमच्याजवळ पांडुरंग आहेच? म्हणजे गमन करताना तो आतला आत्मा चैतन्य तुमच्यामध्ये आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. कळते का नाही? तसं प्रत्येक वस्तूमध्ये आहे. तसं नाथ महाराज म्हटले तुम्हाला देव बघायचं का त्या गाढवामध्ये, तर तुम्ही आगी तो जेवणामध्ये देव व्हा. तसं तुकोबाराय म्हणतात ना, देव पहावया गेलो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला जर देव बघायचा अगोदर देव व्हा. आता देव होणं एवढं सोपं नाही. दिंडी निघाली सरवड्यातनं कुठं? पंढरपूरला. जाताना मात्र का बुवा असेल, तिने एक हरियाणा मस पाळली असेल, ती जातानाच व्याली तर बुवा दिंडीत राहील का इकडं असेल? एवढं सोपं नाही. चित्त एकाग्रता होणं त्याचाच देव आहे. नाथ महाराज म्हटले प्रत्येक वस्तूमध्ये देव बघायचा असेल तर तुम्ही काय करा, अगोदर देव व्हा, तर तुम्हाला देव दिसेल. सगळंच राहू तुम्हाला कळावं सांगतो, फक्त राग म्हणू नका. तर पलीकडं रस्ता आहे, आता बाजार भरले ठिकाणी, तिथं एकांद्र आता गाढव आलं तर आम्हाला गाढव दिसेल का देव दिसेल?
सगळंच बाजूला ठेवा. हे सांगतो ते कळते का बघा. हां, काय दिसेल? गाढव दिसेल. नाथ महाराज म्हणतात प्रत्येक वस्तूमध्ये देव बघायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? अगोदर देव व्हायला पाहिजे. मग सांगा ते आम्हाला गाढव का दिसतंय हो? म्हणजे आम्ही कोण आहोत? मी काय म्हणणार नाही रामकृष्ण. देव व्हाय एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. व्याख्या पाठ करू आम्ही पटवून सांगू, कारण देव होता येणं शक्य. आम्ही उपाधी टाकतच नाही ना, त्याच्यामुळे जीवातच देवदशेमध्ये आहोत, लक्षात ठेवा. उपासना करायचं असेल देवदशा पाहिजेच म्हणतात. पुन्हा जन्माला यावंच लागलं म्हणतात महाराज. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरणसेवा हरिनाम कीर्तन संताचे भजन घालू लोटांगण महाद्वारी. भक्तीमध्ये विविधता आहे म्हणून म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणा म्हणतात का? तुकोबारा सुद्धा दुसऱ्याला विचारतात कशी भक्ती करावी, काय करावे. आपल्याकडून चूक होणे तुकोबारा मारुतीरांना विचारतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. पहा कसं ज्यावेळी भारतीय युद्ध संपलं आणि ह्या पूर्तीवर अर्जुनाला विरोधकच कोण उरला नाही. मग आता तीर्थक्षेत्र करायचं, दुसरं काय करणार आहे. आणि तीर्थयात्रा करायला अर्जुन बाहेर पडले आणि पडल्यानंतर ज्या ठिकाणी मारुतीने सेतू बांधला तिथं अर्जुन पोचले. आणि अर्जुन पोचल्यानंतर अर्जुन मनामध्ये म्हणावून लागले जर मी त्यावेळी असतो तर एका दगडा रा दुसरा दगडा मग आणि ते पाण्यात टाकलं हे काय भानगडीत पडलोच नसतो. एका बाणाच्या पिसारा मुक्काम पोस्ट लंका. कळते की नाही? काय भक्तीच्या त्या एवढी सोपी नाही भक्ती वाटते तेवढी म्हणतात महाराज. तिथं मारुतीराय प्रगट झाले. प्रगट गुह्य बोले. आता ते तुकोबारा दोन भक्त आहे. एक भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि दुसरा प्रभू रामचंद्राचा. काय भक्तीच्या त्या वाटा जाणी भक्तीचा जिव्हाळा. जाणून घ्या म्हणतात ते भक्ती जीवामध्ये. तुम्ही देव आहातच. तोची दैवाचा पुतळा. आणि मारुतीराय म्हणले अर्जुना काय म्हणतोस आता बोल. तर मारुतीराय म्हणले मी तुझ्यावेळी जर असतो तर म्हणले मी दगड वगैरे काय हुडकत बसलोच नसतो. अर्जुना तू म्हणतोस तेवढं सोपं नाही म्हणले. तर का? मी सेतू का बांधला तर आमच्यातलं कमीत कमी एक वानर 32 टनाचा आहे. किती पेलल तुझ्या बाणाला? तर म्हटले काय सांगतोस अर्जुन, किती पेलण्याची ताकद माझ्या धनुर्धर विद्येमध्ये आहे. तर पैज लावूया म्हटले. कोण? अर्जुन. एक कृष्ण भक्त आहे आणि एक राम भक्त आहे. मारुतीराय म्हटले तुला काय करायचं ते कर. बाण घेतला हातामध्ये, बाण लावला भात्याला आणि मुक्काम पोस्ट अवकाशामध्ये सेतू निर्माण केला. आणि अर्जुन म्हणला मारुतीला तू एवढा मोडून दाखव ते वानर राहून देत म्हणले. कळते का नाही? मारुतीरायांचं वर्णन करतात का नाही? शरीर वजरा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छेच्या शिपीनं या ब्रह्मांडाला वेढा गेले एवढं व्यापक परमात्मा येतो. म्हणून शास्त्रकार म्हणतात वेदांतीमध्ये म्हणतात की प्रभू रामचंद्र असले तर अर्ध्याच भाकरीचा येतो. कळते का नाही? मारुतीरायामध्ये सगळ्या भाकरीचा येतो. काही काहीमध्ये जो सुटून गेला तो असो असा असणारा परमात्मा आहे. स्वर्गाबद्दल सेतू निर्माण केला कोणी? अर्जुनाने. आणि मारुतीरायांना म्हणले अर्जुन जर हा तू सेतू आता मोडला तर मी आपलं शरीर त्या अग्निकाष्ठामध्ये भस्म करतो म्हणले. कोण? आणि नाही मोडला तर अर्जुन म्हणले मारुतीराय तुला आपलं शरीर जाळून घ्यायला पाहिजे. मी अग्निकाष्ठामध्ये भस्म करून घेतो की म्हणजे ठरली पाहिजे. अर्जुन सेतू निर्माण केला अर्जुनानं. थोडे हनुमंतराय मागे सरले आणि जय श्रीराम मारली उडी ती मोडूनच टाकला पहिल्या दणक्यात. आता तोंड रडवं झालं. भारतीय जिंकलेला महात्मा आहे, लक्षात ठेवा. चल म्हणली अग्निकाष्ठ निर्माण केली, पेटवला, टाक उडी म्हणली. आता टाकतोय. आता अग्नीमध्ये उडी टाकणार तर एक म्हातार खोकत आलं तिथनं. कुठं? तर अर्जुना भारतीय जगलेला तो महात्मा आहे आणि तोंड रडवं का केलं सांग म्हणे. त्या म्हाताऱ्याला अर्जुन म्हणतोय जरी मी भारतीय युद्ध जिंकलेला असेल परंतु या मारुतीरायाकडे आता हारलो. मी पैजेमध्ये हारलोय म्हणले. आता माझं काय चालत? बरं ही तुमची पैज ठरली ती ह्याच्यात तिरस्ती कोण होता काय म्हणले? कोण? ही शास्त्रीय भाषा आहे, लक्षात ठेवा. ही कोर्टात भाषा विचारली जाते. का? माझा अनुभव सुद्धा सांगतो. त्या कोर्टामध्ये आज्ञा टाकले की ते वकील नुसतं हा ना ना एवढंच विचारतोय. मला 7वीला असताना टाकलं तर म्हणून सांगतो, लक्षात ठेवा. म्हणजे वडिलांनी मारामारी केली ती आणि मी साक्षीदार होतो त्याच्यात.
खराय सांगतो, कागदला त्यावेळी जुनं कोर्ट होतं, आता तुम्हाला माहिती ती पलीकडं, हां लक्षात ठेवा, अनुभव आहे म्हणून सांगतो. ते फिरवून फिरवून विचारतात त्याला पाहिजे, हा ना ना एवढं दुसरं तुम्हाला बोलू देत नाहीत ते, हां अनुभव सांगतो. तसं मारुतीरायाने तो म्हातारा म्हणू लागला, तुमची दोघांची पैस ठरली, इथं कोण होतं काय? तर अर्जुन म्हटले मी कृष्ण भक्त आहे, तो राम भक्त आहे, आम्हाला तिसऱ्याची काय गरज लागत, आम्ही खोटं बोलणार नाही. म्हटले तुमची पैस ठरली ते कुणाला तर माहीत पाहिजे, तिरस्ती कोणतरी पाहिजे. मी आहे म्हणला तिरस्ती, चला पुन्हा मागं. आणि त्यांना पुन्हा ढकलून मागं नेली, कुणाला? मारुतीरायांना आणि अर्जुनाला. पुन्हा म्हणला तो म्हातारा, पुन्हा सेतू निर्माण कर. आणि मारुतीला म्हटला माझ्या पुढ्यात एवढा मोडून दाखव. पुन्हा सेतू निर्माण केला अर्जुनानं. पुन्हा मारुतीराय मागे गेले आणि जय श्रीराम पळत आले. पळत येण्याच्या अगोदर त्या सेतूच्या मागे त्या म्हातारानं सुदर्शन लावलं. म्हणजे कोण होता तो? भगवान श्रीकृष्ण होता. मारली उडी, परंतु जसं टायरवर दगड मारतात, दगड पुन्हा मागं पडतात, तसं मारुतीचं बाक्यानं मागं पडले, कुठं काही अंतरावर. आणि तिथं वाकल्यानंतर म्हटले अर्जुना तुझ्या अंगात काही नाही, या म्हाताऱ्याच्या अंगात काही खोडगुण आहे म्हटले, तुझी ताकद नवची. भगवान श्रीकृष्ण आपलं स्वरूप प्रगट केलं. मला काय जाणे भक्तीचा जिव्हाळा, तिथूनच हात जोडले मारुतीने. तुझे दैवाचा पुतळा अनेक नो हे माझ्या मना, होका पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझे दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना, होका पंडित शहाणा. आता ज्या जीवाला तत्वाचं ज्ञान झालंय, आता भक्तीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. भक्त ऐसे जाना जे दे उदास गेले, आशा पाश निवारोनी. कुणाला भक्त म्हणायचं? देहावर उदास असून जी केली जाणारी सेवा, त्याचं नाव भक्त आहे, लक्षात ठेवा. सांगा, भक्ती देवाला आवडतेली असावी का जीवाला आवडतेली असावी? सप्त्यातलं बुवा आम्हाला आवडतेला का देवाला आवडतेला आहे का नाही? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराचे. असो परमात्म्यामध्ये देवाला आवडतेला असावं. आवडीनं भावे हरिनाम घेशी. तद्वत्यायनानं आवडे देवासी तो एका प्रकार किंवा अनेक प्रमाण देत आहे. आवडे हे रूप गजुर सगुण तद्वत्यायनानं. आता ज्ञान झालेलं आहे आणि जर देवाची सेवा करत नसेल तर ते वर्णन करतात. अनेक नो हे माझ्या म्हणा, होका पंडित शहाणा. पंडित कुणाला म्हणतात? त्याला तत्वाचं ज्ञान झालं त्याला पंडित म्हणतात. आणि ही पदवी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुलानं मिळवलेली होती. त्याचं नाव काय हो? हरिपंडित. कळते की नाही? एकाच घरात राहायचं की नाही. बाबाचं त्याचं केव्हा जमलंच नाही. काशीला गेला तो हरी आणि ती पंडित पदवी मिळवली. ते जीव ब्रह्मात्म्य ज्ञान पारंगत होते बरं का हरिपंडित. आणि घरी आले आणि एका स्त्रीनं देवाला नवस बोललेली होती. नवस पूर्वी माझ्या मनीची जाणून या इच्छा हो. त्याने वर्णन केलं होतं 1000 ब्राह्मणांना मी जीव घालतो. ते वचन म्हणजे नवस पूर्ण झालं आणि त्या स्त्रीकडे शिधा नव्हता. आणि ती शांतीब्रह्म एकनाथ मला राजवाड्यामध्ये स्त्री आली आणि त्या स्त्रीनं नाथबाबांना सांगितलं, महाराज माझ्याकडे तेवढा शिधा नाही आणि मी काय 1000 ब्राह्मणांना आता जीव घालू शकत नाही. सांगितलं झालं वृत्तांत. तर नाथ महाराज म्हटले, मला एकीला तरी घालशील काय नाही तू? मी 1000 ब्राह्मणाचं पुण्य तुला देतो. या म्हटले होते. आणि जाताना सहज हरिपंडिताला घेऊन गेले. कोण? शांतीब्रह्म एकनाथ महाराज. ते दोघे बाबला जेवले. जेवल्यानं म्हटले ते पत्रा उचलाय कोण आहे रे? हरी उचल तू. पहिलीकडे दुसरी खाली शिल्लक आहे, दुसरीकडे तिसरी खाली शिल्लक आहे. अशा किती काढल्या? 1000 काय गुडगड टेकले तरी पंडित काय काय माझी पदवी म्हणजे घरातच ब्रह्म आहे. कळते काय नाही? तसं पंडितांची व्याख्या. आणि पंडितांची व्याख्या खेड्यामध्ये फार चिंतन करून सांगतात. व्याख्या पाठ करण्यापेक्षा लुब्धली नादी लागली समाधी मूळ जन्नरणारी लोकारे. पुढं पंडित ज्ञानी योगी महानुभवी वर्णन आहे. पंडित ज्ञानी आहे, योगी आणि महानुभव आहे त्याच्याकडे. एकच सिद्ध साधकार आहे. त्याला सर्वत्र एक परमात्मा कळलेला आहे. कळते का नाही? असा असणारा जरी पंडित आणि भजत नसेल तर देवाला अनेक नोहे माझ्या म्हणा. का त्या पंडिताला एक देव कळलेला आहे. तुकोबरासुद्धा गात्यामध्ये म्हणतात ना, पंडित तोचे एक भला. थाप मला. पंडित तोचे एक भला
नित्य भज जो विठ्ठला. जो पंडित असून पांडुरंगाला भजतो त्याचं वर्णन आहे. अवघे समब्रह्म पाय सर्वाभूती विठ्ठला. प्रत्येक वस्तूमध्ये देव जाणणं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात जे जे भेटे भूत ते ते माने जे, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. का ज्ञान झालेलं आहे आणि जर देवाला भजत त्याचं वर्णन करतात. अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा. किंवा महाराज इकडे म्हणतात देव पहावा पुजून शेता जाई जे पेरून. काय कळतंय? व्याख्या माप पाठ आहेत कारण देव पूजूनच बघ म्हणतात ते. कळतंय काय नाही? मग शेता जाई जे पेरून. तुकोबाराय म्हणतात शेत 5 एकर 7 12 8 नावाव आहे. जर तू ते कसलं नाहीस पेरलं नाही तर आपोआप गवत उगवतं. त्याला काय पेरायची गरज नाही. जर तू ते गवत नाही कापलं तरी आपोआप ते वणव्यानं पेटून जातं. नुसतं सांगून काय उपयोग नाही. मग जर शेत पेरल्यानंतर मध्ये काय फायदा आहे? तुकोबाराय म्हणतात एका बिजा केला नाश मग भोगिले कणीस. कळे सकळ हा भाव लहान थोरावरी जीव. अलीकडची माझ्या सकडा शेतीत काय नाही शेतीत काय नाही. शेती अलीकडे फक्त एकायलाच फायद्याचे आहे की नाही? मला तरी वाटतं लक्षात ठेवा. आणि आज कोर्टाला सुद्धा आमच्या माहीत झाले की नाही? चिंतन म्हणून सांगतो. तुमचं कोर्ट म्हणते की नाही लाडकी बहीण योजना बंद करायची शेतकऱ्यांना बुडल्या पैसे द्या म्हणते. आता म्हणते की नाही ते द्यायला पैसे हे द्यायला काय नाही. रामकृष्ण रे चिंतन असावं माहितीसुद्धा असावी. अलीकडं ती फुले महात्मा फुले अनुदान योजना आहे की नाही? सोसायटीमध्ये जे पीक कर्ज वेळेवर भरतात त्यांना 50,000 रुपये द्यायचे आहे की नाही? बँकेत एवढे दिले नाही. सोसायटीच्या बगलबच्च्यांना आधी दिले त्यांनी. बघा तुम्ही आहे की नाही? बँक ऑफ इंडियामध्ये ते कर्ज मिळू शकते. बघा तुम्ही त्यांना द्याय नाही. ते अजून बरीच मंडळी आहे त्याच्यामध्ये. एकाला दिलं एकाला वेगळा. लक्षात ठेवा. तसं कोर्टामध्ये शेतीमध्ये फायदा नाही का म्हणते तुकोबारा त्यावेळी सांगतात आहे का नाही? पहा एका बिजा केला नाश मग भोगिले कणीस. कसं चिंतन आहे पहा. तुम्ही एक 5,000 असेल तर SBI बँक बँक ऑफ इंडिया किंवा HDFC अशी बँका बरेच आहेत रामकृष्णाने. त्या बँकेमध्ये 5,000 तर 10,000 व्हायला किती वर्ष लागतात हो? कमीत कमी. मी लहान असताना ते 5 वर्षात डबल होतं. आता 9 7 किंवा रामकृष्ण 10 पण. मालकाची गॅरंटी नाही त्याची गॅरंटी आहे. लक्षात ठेवा. कारण एवढं सरकार अलीकडं भारी आहे बरं का. लक्षात ठेवा. का ते अनुभव म्हणून सांगतो. तुम्ही काढलेला कर्जाचा तो विमा उतरते का नाही ते सरकार. आणि ते विमा कोणी भरायचा आहे? आपणच भरायचा आहे. आणि तुम्ही नाही भरला की तुमच्या अकाउंट ट्रान्सफर होतो तो. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही नाही भरला तुला विमा मिळतोय. एवढ्या चोऱ्याचा रामकृष्णारी. मला काय सांगायचं आहे पहा. म्हणजे एक 5 किंवा 5-7 वर्ष जायला पाहिजे तर ते कसं होतं डबल होत्यात. तुकोबाराय म्हणतात एक शाळवाचा दाणा या भूमीमध्ये टाकला तर 3 महिन्यांनी किती मिळतात? असंख्य. मग शेती इकून फायदा आहे काय पिरून फायदा आहे? ती खसल्याशिवाय काय मिळत नाही. लक्षात ठेवा. आम्ही विकायला तयार आहोत. लक्षात ठेवा. काय फायदा नाही म्हणून जमजोडी विकू नका. तुम्हाला डबल पैसे मिळतील. राखून ठेवा. माझ्या वडिलांची वतन आहे तुमचं तुम्ही राखून ठेवायचं आहे. ती एकाएक केला मिराशीचा धनी करी वाढवून भार खांदी. तसं म्हणतात डबल देण्याचा का. तसं व्याख्या पाठ करून काय मिळणार नाही तुला. काय कर की पिरून बघ. तसं देवाची पूजा करून बघ म्हणतात ते. म्हणून म्हणतात आणि गणो हे माझ्या हो का पंडित शहाणा. शहाणा आहे परंतु देवाची सेवा करत असेल तर म्हणतात माझ्या मनाला येत नाही ते. मग काय करायला पाहिजे? जरी भगवंताचं ह्या जीवाला ज्ञान झालं एक असं कळला तर अनेकातून एक एकातून अनेक आधीमध्ये अंती अवघहारी एक एकचे अनेक हरिकरी हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्मगेने. अनेकातून एक शोधायचं आहे त्याला असं ज्ञान म्हणतात. आपण एक डोंगरे महाराज म्हणून फार वेदांत आहे. तो ब्रह्मचर्य गडे आता वारलेत ते. त्यांचं हिंदीमध्ये लेखन आहे सगळं. असो काय सांगण्याचा अभिप्राय पहा. ते साधं सहज पटवून देतात. अन्वय व्यतिरेक. व्यतिरेक म्हणजे वेगळं. अन्वय म्हणजे एक. पाणी आणि लाट एक आहे काय वेगळं आहे? पाणी आणि लाट एक आहे. मग ते महाराज म्हणतात पाणी आणि लाट एक आहे तरी एकाला लाट नाही एकाला पाणी का म्हणता? बरोबर आहे का चुकीचं आहे त्यांचं? पाणी स्थिर असेल तुम्ही खडा टाका तर हवेचा परिणाम निर्माण झाला की आपोआप लाटा निर्माण होतात का तुम्ही करता? तसं आमच्या बुद्धीवर अनेक लाटा तरंग होतात. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटतो रंग धरू जाता संगत होतो बाधक. आम्ही सेवा करतोय कारण आमच्या हातात काय मिळत नाही. लक्षात ठेवा. आमचे वडील दृष्टांत सांगतात एक साधक आणि शिष्याचा. प्रयत्न सर्वांचे आहेत नाही असं नाही. परमार्थामध्ये एक ब्रह्मचारी बुवा होता. रात्री कीर्तन जागरात होतं 12 वाजले. तो राहायचा पर्णकुटीमध्ये. कसं पहा प्रयत्न करतोय आमच्या हातामध्ये काय येत नाही.
आणि जेवण करून खात होता तो ब्रह्मचारी गडी असल्यामुळं. आणि सकाळच्या बरी जरा लेट न उठले, 10 वाजले होते द्वादशी दिवशी. देवपूजा केली, परंतु देवाला नैवेद्य दाखवायला काही साधन नव्हते टायमानं उठल्यामुळं. म्हणून साधक जवळ होता, त्याला म्हणले आता काय देवाला नैवेद्य दाखवता येतं, मी स्वयंपाक बनवला नाही. असं कर म्हणले, एक 30 रुपये घे आणि मिठाईच्या दुकानात जाऊन 3 पेढे आण जा, नैवेद्य दाखवायचं आहे. कोणाला? देवाला. ते 30 रुपये घेऊन तो दुकानामध्ये मिठाईच्या गेला, बरोबर 3 पेढे कागदामध्ये बांधून त्या दुकानदाराने दिलं. आणि तो साधक तिथं चिंतन करू लागला, सारासार विचार करा उठावटी. तो म्हणला 3 पेढे दिल्यात, त्या अर्थी म्हणला यातले गुरुजी देवाला एक ठेवणार, आपण एक घेणार आणि प्रसाद म्हणून मला एक देणारच की. तो पेढा तिथं खाला का इथं खाला, टाकला तोंडात तिथंच त्यानं. किती राहिले आता? 2. येताना मारुतीचं मंदिर लागलं, त्या तोंडा चौकमी झाली पेढ्याची. येता येता पुन्हा आणि मारुतीचं मंदिर समोर होतं, पुन्हा चिंतन सुरू झालं. हाता 2 आहेत म्हणे. आता त्याच्यातलं म्हणजे देवापुढं गुरुजी ठेवणार, नैवेद्य दाखवणार, देवाला कुठलं काय देतोय म्हणले, मला एक देणार नाही, आपण एक खाणारच म्हणला. त्याच्यातला कोण? गुरुजी. मग तो पेढा तिथं खाला, इथं खाला का, दुसरा बी टाकला तोंडात तिथंच. आणि एकच घेऊन गेला तो महात्मा, कुठं? साधक. आणि गेल्यानंतर म्हणजे कुठे आहेत रे पेढे, गडबड टाइम झाला होता, त्या हातावी एकच ठेवला. कुणी? त्या साधकानं. गुरुजी म्हणले, अरे बाळ्या 3 पेढे येतात आणि एकच कसा? तर तो खरं बोलला, गुरुजी मी येताना खाले म्हणला. कोण? साधक गुरुजींना. ते म्हणले, असं कसं खालस? तो पेढा ठेवलेला होता हातात, ते उचल आणि असं खाला म्हणला. त्याच्यात काय अडचण आहे? काय मिळालं त्याला? ह्याला आम्ही प्रयत्न जीवनामध्ये सर्व करतोय, कारण मिळत नाही काय, आणि आम्ही तिथं पोहोचू शकत नाही. आम्ही राहत, आम्हाला मायेदावर निघत नाही. असो, मला काय सांगायचं आहे, ते डोंगरी मला फार वेदांत आहेत. अन्वयातून एक शोधायचं आहे, अन्वय म्हणतात. कसं पहा, अनेक दृष्टांत देतात त्या ग्रंथामध्ये. पाण्या आणि लाट दिसायला कसं आहे? वेगळा आहे. चिंतन आहे कसं पहा. तुम्ही पंढरपूरला जाता का नाही, उपाधी म्हणजे भक्ती करता येते, उपाधी रहित देवाचं ज्ञान प्राप्त होतं. आता तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पाण्याची बॉटल वापरता का नाही पाणी प्यायला? मिनरल वॉटर, बाटली शब्द खाना वाटतं, असो रामकृष्णारी. आता त्या बाटलीमध्ये काय भरलेलं आहे? पाणी आहे. तीच पाण्यानं भरलेली बाटली एक 4 तास फ्रीजमध्ये ठेवली तर काय होईल? बर्फ झाला. बरोबर आहे की नाही? मग पाणी कुठं गेलं? काय पाण्याचाच रूप झाला, काय जीवाचा शिव झाला? मी सांगताना कळते की नाही? कळवून घ्या थोडंसं, मी सांगतो तेवढं मला. हां, पाणी आहे, ती भरलेली बाटली आहे, फ्रीजच्या संपर्कात आली, काय झालं? बर्फ झाला. आता पाणीच बर्फ झाला का वेगळं कुठनं काय झालं? तसं ज्ञानानं जीव शिव होतो. मला काय सांगायचं आहे, त्याला वेगळा कुठनं आणून घालावा लागत नाही, जवळच आहे. लक्षात ठेवा. ज्ञानो आविटे ग माय विटेना, जवळी आहे परी पेट नाही. किती जवळ आहे पहा. पुन्हा तीच बाटली बर्फ झालेली पुन्हा या हवेमध्ये 4-5 ठेवली तर? तसं तुमच्या आमच्या स्वरूपामध्ये व्यापक काही बिघाड होत नाही. लक्षात ठेवा. बर्फाचा गोळा करून खाता येईल, गारेगार. हातामध्ये पाणी घेता येत, त्याला कधी भांडं वगैरेच पाहिजे. लक्षात ठेवा साठवायला. तसं मला दृष्टांत सांगू का? आठवलं येऊन कसं पहा, व्यापकता आहे भक्तीमध्ये, देवाचा आनंद आहे म्हणून. जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुम्ही बोळाईला केव्हा गेल्या असा? आमच्या बोळाईजवळ घाट आहे बघा, तुम्हाला मोठा घाट आहे. तो डोंगर सुद्धा मागच्या वर्षी घसरला, तर तुम्हाला माहिती आहे, दाखवतो कसा निर्विकार आणि उपाधिरहित देव आहे. पहा, उन्हाळ्याचे दिवस होते, ज्ञान पाहिजे तर त्याला भक्तीचे सांगड असायला पाहिजे, ज्ञानोत्तर. उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या ट्रकमध्ये बर्फाच्या लाद्या भरलेल्या होत्या. बर्फ बघितल्या का नाही? 50-50 किलोच्या लाद्या असतात ना त्या कारखान्यामध्ये. कोंडा टाकल्यामध्ये कशी लादी फिरते. आणि बोळावीसारख्या गावावर काय होती? फॅक्टरी होती गारीगारची, आणि तो मालक ट्रान्सफॉर्मर करत होता बर्फ. आणि घाटामध्ये ती गाडी गेली, बरंच ओझं होतं, आणि मागच पोतं टाकून किन्नर बसलेला होता, कोंडा टाकलेला होता बर्फावर, किन्नर बसलेला होता. आणि जात असताना त्या गाडीमध्ये ओझं बरंच होतं. गेअर टाकता गाडी न्यूट्रल झाली आणि मागे यायला लागली. येऊ लागती माघारी मूर्ती लोका. त्या किनाऱ्यानं चिंतन केलं, आता जर गाडी घाटामध्ये पडली तर गाडी शिल्लक राहणार नाही, मालकही नाही, म्हणजे ड्रायव्हर नाही, मी सुद्धा नाही, आणि बर्फसुद्धा शिल्लक म्हणजे मालसुद्धा शिल्लक राहणार. शेवटचं काही सेकंद होतं, काय झालं तर झालं. बसलेला होता, समोर बर्फाची शिळा होती, तिला लावली टाच, ती ढकलली खाली. कुठं? ट्रकमध्ये खाली ढकलली. आणि कर्मधर्म संग 2 चाका येऊन पहिल्यांदा त्या ट्रक बर्फाला तटली. ड्रायव्हर म्हटला, काय काय असे ना का
गाडी चटलेली आहे, त्यानं मारली उडी आणि दुसऱ्या बाजूला गुंडी घेतली रस्त्याकडे, दुसऱ्या 2 चाकाजवळ नेऊन लावली, गाडी चटली. माझ्या सांगण्याचा अभिप्राय पहा, पहिल्यांदा जी गाडी चटली ती कशामुळं? बर्फामुळं. बरोबर आहे ना? बर्फच म्हणजे काय आहे? बर्फ कशापासून निर्माण झालेला आहे? तसं घोटलेलं ज्ञान असेल तर तुम्हाला मुक्त व्हायला नुसतं पाण्यावानी व्यापक नाही, कळते का नाही? पाण्याकरण घोटलेला आहे, कळते का नाही? तिथं जर तुम्हाला दुसरं चिंतन होतं, 100 HP लांबनं मोटरीचं पाणी टाकलं तटलं असतं ते. पाणी घोटलेलं असल्यामुळे काय झालं, आकार म्हणाला ते तटवता आला. मला पाणी व्यापक आहे, जसं ब्रह्म व्यापक आहे म्हणजे तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक, असं तुकोबाराय म्हणतात. उपाधीमध्ये बर्फ झालेला आहे तो घोटल्यामुळं. असो, तसं भक्ती करायचं असेल तो सगुण साकार आहे आणि ब्रह्मचैतन्य निर्गुण निराकार आहे. मला काय सांगायचं आहे पहा, असा परमात्मा आहे. तसं महाराज म्हणतात, काय सांगत होते या अगोदर मी, अन्वय आणि व्यतिरेक, पाणी आणि लाट वेगळी वाटते तर स्वरूपात ते एक आहेत. अनेक दृष्टांत देतात ते डोंगरे महाराज. पहा, अलीकडं मगाशी बुवाच्या गळ्यामध्ये हार घालता का नाही? तसं त्या बुवाच्या गळ्यामध्ये हार एक, भगवंताच्या गळ्यामध्ये हार एक, तसं ह्या देवाच्या दृष्टीने जगतसुद्धा हे एकच आहे म्हणतात ते. कोण? वेदांती. आम्ही खंड पाडलेले आहेत. समजा एका वडिलाला 4 मुलं असतील, 4 एकर जमीन असेल तर एकाला किती वाटणी जाणार? 1 एकर. झाला का नाही? तसं आम्ही भारतापासून बांगलादेश असेल, नेपाळ असेल, आम्ही भाग पाडलेले आहे. स्वरूपात कसा आहे? एक आहे. आता ते डोंगरे महाराज म्हणतात हार एक, तसं देवाचं भगवंता जगत सुद्धा एक. त्या हाराला शोभा यावी म्हणून फुलं रंगीबेरंगी आहेत का? एकच आहेत. तसं जीव तुम्हा आम्हाला अनेक जातीमध्ये रंगीबेरंगी घातलेले. कुणी? भगवंतानं. त्याच्यामध्ये करंजीचा पाला सुद्धा तुमच्या ओढ्याचा आहे. मला काय सांगायचं पहा, भगवंताचं जगत एक, तसं तुमच्या देवाच्या गळ्यामध्ये हार एक, त्या हाराला फुलं असंख्य. तसे या जगतामध्ये ईश्वरानं जीव आनंद जन्म झाला आहे किंवा अनंत जन्माला आलेले आहेत. जरी त्या हाराला फुलं असंख्य असतील परंतु दोरा किती प्रकारचा आहे? म्हणजे अनेक फुलांना एकटा दोरा तारतो. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणजे किती फुलं असून दे तर फुलं आहे ती व्यतिरेकामध्ये आणि दोरा आहे तो कसा आहे? अन्वयामध्ये आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अन्वयामध्ये बदल होत नाही. जसं पाण्याचं गारेगार करता येतं, बर्फ करता पाण्यामध्ये काय बिघाड होऊ, तर आमच्या आत्मस्वरूपामध्ये बिघाड होत नाही. असं यच्छच्छ ज्ञान आहे त्या कुणाला? पंडिताला. आणि असं ज्ञान असून जर भजत असेल तर अनेक नो हे माझ्या भक्तीमध्ये लक्षात ठेवा. ज्ञानामध्ये व्यवहार नाही तुकोबाराय म्हणतात. मग सांगा, दुसरा एक दृष्टांत देतात ते महाराजच, अन्वय आणि व्यतिरेक कसं. पण आता तुमच्याकडे गायी भरपूर आहेत का नाही? यशप म्हणजे त्यावेळी दृष्टांत दिला आहे त्या महाराजांनी. काळी पांढरी आहे का नाही? भरपूर दूध देणारी, फॅट कमी लागणारी. बरोबर आहे की नाही? जर्सी दूध कमी देणारी, फॅट भरपूर लागणारी. ह्या गायी दिसायला वेगवेगळ्या आहेत का? एकच आहेत. तसं तुम्ही ह्या जगतामध्ये जीव आहेत, स्त्रिया असतील पुरुष वेगवेगळे का? एकच आहोत, वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये वाडवडिलांची खिल्लारी जातीची गाय दिसायला कशी आहे? ती पांढरे आहे की नाही? आता ह्या गायी वेगवेगळ्या दिसतात म्हणून त्यांना पशुखाद्य सुद्धा वेगवेगळे दिलं म्हणतात ते महाराज. एकीला महालक्ष्मी पॅलेट दिलं, एकीला भुस्सा दिला, एकीला सरकी दिली. आता जर गायी वेगवेगळ्या आहेत म्हणून त्यांना भरडा सुद्धा वेगवेगळा दिला आणि सकाळच्या पारी जर धारेला बसलं तर दूध कसं निघेल? गाय जरी काळी असेल तर दूध कसं असणार? का तुमच्याकडे काळा असते? नाही ना? बघा, माझ्यासारखा बुवा होता, समोर लाईट होती, चिंतन सांगत असताना मागं सावट पडला. कळते का नाही? आता बुवा सावळा होता, काळा होता म्हणून त्याचा सावट कसा असेल? काळाच होता. आणि एखादा बामणावानी गोरा गोमटा असला तर त्याचा सावट कसा असणार? कळते का? तसं आमचा आत्मा हा एक आहे. कोण काळा असून दे, कोण गोरा असून दे, लक्षात ठेवा. तसं जरी गाय काळी असेल दूध पांढरंच असणार. जरी गाय पांढरीकडे दूध कसं असणार आहे? पांढरंच असणार. जरी गायी व्यतिरेकामध्ये वेगवेगळ्या असेल दूध कसं आहे? अन्वय एक आहे. आता त्या अन्वयामध्ये देव शोधायचा आणि जमल म्हणता पाहिजे ते वस्तू, इष्टित वस्तू, त्याचं नाव ज्ञान आहे. मग त्याला कोण ब्रह्म म्हणतं, त्याला कोण कुटस्थ म्हणतं, त्याला कोण चैतन्य म्हणतं, त्याला कोण भूमा म्हणतं. एकच शब्द आहे, जसा उपाधी तसा वापरलेला आहे.
आता त्या नुकतंच काढलेलं 2 लिटर गाईचं दूध आहे, त्या दुधामध्ये लोणी आहे का नाही? नुकतंच काढलेल्या 2 लिटर गाईच्या दुधामध्ये लोणी आहे का नाही? मग सांगा, लोणी असून दिसत नाही का नसून दिसत नाही? तसा देव आम्हाला असून दिसत नाही का नसून दिसत नाही? काय मोतीबिंदू झालाय? मोतीबिंदू जवळचं दिसत नाही, लांबचं दिसत नाही, लक्षात ठेवा. तसं आता त्या दुधामध्ये हातानं दूध हलवलं तर लोण्याचं लागल काय? मग काय करायला पाहिजे? माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगचिनो हे अगवे, जैसे दूध मुराले स्वभावे त्याची दही. दूध काय करायला पाहिजे? तापवाय पाहिजे. कुठल्या गॅसवर? इंडियन काय दुसरी कुठली कंपनी आहे? HP आहे. आणि आमच्या नरेंद्र मोदीची उज्ज्वला. काय माहिती आहे का नाही? रामकृष्ण अरे ते माहिती असा म्हणून सांगतो. पहिल्यांदा 300 घेतात, मागणं टाकीला तेवढंच पैसे. रामकृष्ण. असो, दूध तापवाय पाहिजे. मग गॅसवर दूध तापत नाही, त्याला चूल असायला पाहिजे. मग श्रम श्रद्धा उपरम समाधान तिथे खांड घालायला पाहिजे. कशामध्ये? त्याला ते शाई कशी काढावी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वाचायची महाराज. चांगली सांगणारा बघतात, थोडं सांगलं तर कळतंय ज्ञान. कसं पहा, तुम्हाला जर शाई चांगली पाहिजे असेल तर ऋण तोंडाचं भांडं ठेवायचं म्हणतात. हे घरामध्ये कळतं का? तुम्ही आता सार्वजनिक जेवण केला की ते आमटीचं पातेलं भाताचं पातेलं एकसारखं असतं का? घरातलं वेगवेगळं असतं की नाही? आमटीचं पातेलं आणि भाताचं पातेलं. भाताचं पातेलं रुंद तोंडाचं असतं आणि आमटीचं असतं ते लहान तोंडाचं. जेवढं रुंद असेल तेवढी शाई कशी येते? त्याला रुंद येते. आणि मंद तापवलं तर कसं म्हणतं? हां, जैसे दूध मुराले स्वभावे त्याची दही. जर दूध चांगलं मुरलं तर दही कसं लागतं? चांगलं लागतं. मग कीर्तन चांगला ऐकायचं तर बुवा तरणा पाहिजे का मुरल्यालाच पाहिजे? नुसतं मुरल्याला म्हणजे अंगार खाऊन पिऊन हो. लक्षात ठेवा. रामकृष्ण. जैसे दूध मुराले स्वभावे हे वाढवणा शब्द आहेत. पहा, तुमच्याकडं तांदळाच्या पापड्या करता का नाही? हावळ्याच्या. बेळगावमध्ये दोडगाबाद म्हणतात ना हावळ्याला. काशीमध्ये हावळा असेल वगैरे वगैरे, भाषा वेगळी आहे. ते आमच्या आया बहिणी किती दिवस भात कुजत ठेवतात, तांदूळ 5-7 दिवस ठेवतात. घरात राहावं असं वाटते. ते पाणी बदललं तर बरं. हां, लक्षात, कुठं घर सोडून जावं असं वाटते की नाही? मग ती पापडी तळल्यानंतर तोंडावर ठेवल्यावर आपोआप हिरागते की नाही? मग कुजल्याला बरं वाटते की नाही? जैसे दूध मुराले स्वभावे. दुसरा एक दृष्टांत सांगतो. लोणचं मे महिन्यामध्ये घातलेलं आहे, ते जून जुलैमध्ये खायला बरं वाटतं का 2 वर्षांचं बरं लागतंय? ताजं ताजं बरं वाटतंय का ते मुरल्यावरच बरं वाटतंय? मग मुरतंय म्हणजे कुजतंयच ना. मग बरं वाटतंय का नाही? ते मसराना सुद्धा कळालंय अलीकडच्या सरकारला. कडबा कुठे करून ठेवता का नाही? बरं खात्यात का नाही? बघा तुम्ही ओलीवरील टाकत आराडते ती त्याच्यातच घाला म्हणते ती. बघा तुम्ही ट्राय करून. रामकृष्ण आहे सांगण्याचा अभिप्राय. जसं रुंद तोंडाचं पातेल असेल तर रुंद शाई येते. ते अवस्था सांगतात ज्ञानोबा आहे. ते दही लावत असताना ते दूध कोमट पाहिजे, थंडही नसायला पाहिजे आणि चळचळीत ऊन सुद्धा नसायला. जर तापलेलं दूध असलं तर चळचळीत 2 दिवस काय दही लागत नाही, गाठी गाठी होतील कारण दही लागत. मध्य अवस्थेला असले एक चमच्यावर विरजण काढलं सकाळच्या परी काय होतं? 6 वाजता दही निर्माण होतं. लक्षात ठेवा. जरी दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालं तर दिसतंय का लोणी? मग काय करावं लागेल? श्री गुरु रूपी विवेक रूपी रवे मंथन का मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा. ज्यावेळी मंथनाला सुरुवात झाली, केव्हा थंड पाणी केव्हा ऊन पाणी घातलं तर ताकावर पवत येतं. त्याचं नाव काय? ते कुठनं आलं हो? त्याच्यात आणलं का बाहेरनं कुठलं आलं? तसं तुमचा आत्मा बाहेर आहे काय तुमच्यातच आहे? आपल्यातच आहे. लक्षात ठेवा. आता बघा चिंतन कसं आहे. त्या ताकावर लोणी किती तुम्ही मंथन करा, ते आपला संचय करते का नाही? एके जागी जाऊन एके ठिकाणी थांबतंय. कशापासून आलं? त्याच्यातून आलं. आता ते लोणी हातामध्ये घ्यायचं आणि पुन्हा त्या ताकामध्ये मिसळण्याचा कितीही प्रयत्न केला तर मिसळतं का? मिसळत नाही. तसं ह्या ब्रह्मांडामध्ये ज्ञानी भक्त कवाही मिसळत नाही. लक्षात ठेवा. तू कसाही फिरव कळते की नाही? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी कळते का? तसं ज्ञान आहे. लक्षात ठेवा. असं असेल ज्ञान जरी झाले असेल आणि जर पांडुरंगाला भज अनेक नोये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग काय करायला पाहिजे? जरी ज्ञान झालं, हे शरीर पडत नाही तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करायचं. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. असा कोण नामचिंतन करीत असेल तर त्याचा मी दास होईन म्हणतात. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावाचे माझं नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझ्या अति संत जनी तुका म्हणे नवविध.
भक्ती जाणे तोचे शुद्ध. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जीवनामध्ये वाटतं तेवढी भक्ती सोपी नाही, ते दृष्टांत देऊन सिद्धांत पटवतात. तुकोबाराय म्हणतात एक फळ आहे, त्या फळ्यावर शून्य आकडा काढला तर त्या शून्याला व्यवहारामध्ये काही किंमत आहे का? तशी या जगतामध्ये अज्ञानाला काही किंमत आहे का? मायेला काही किंमत आहे का? नाही. परंतु त्या शून्याच्या डाव्या बाजूला एक अंक काढला, किती झालं? 10 झालं. मग कुणामुळे कुणाची किंमत वाढली? शून्यामुळे एकाची किंमत वाढली का एकामुळे शून्याची किंमत वाढली? तुम्हाला दुसरं सांगू, बायकोमुळे नवऱ्याला शोभा आहे का नवऱ्यामुळे बायकोला शोभा आहे? का सगळी तर ब्रह्मचर्य आहे सा? कळायला पाहिजे नेमकं मला काय सांगायचं आहे पा. कोण कुणामुळे आहे का? तिसरा दृष्टांत सांगू. नवरा बायकोचे भांडण लागलं, काय सांगतो पा, नवरा बायकोचं भांडण लागलं आणि बायकोला अलीकडे सगळं काय तर माहीत होतं आहे की नाही? आता आज सगळी दिवसभर मोबाईल चेक करता का नाही? मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना आली असेल तुमच्याकडे आजच, कळते का नाही? किती दिवस देतात बघूया, 3 तरी महिने देतीलच ती, कारण ही योजना आहे ती मध्य प्रदेशमधली आहे. माझा अभ्यास सांगतो तुम्हाला. तिथं शिवराज चव्हाण म्हणजे मी परवाच ह्याला गेलेलो होतो भाजपच्या तिकिटावर. कुठं आपलं नरेंद्र मोदींनी मंदिर बांधलं बघा अयोध्येला, ते मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण लागते आणि नंतर उत्तर प्रदेश असं सांगायचा माझा अभिप्राय. तिथं ती योजना काढली ती सरकारला ती बंद केली तिने, बघा पाहिजे असेल तुम्ही. हे टिकवतं रामकृष्णारी सांगण्याचा अभिप्राय कुणामुळे कुणाला किंमत आहे. आता त्या मुलीला सर्व कायदा माहीत होतं आणि बोलता बोलता भांडण लागले आणि नवऱ्याला रागाने म्हटली तुझं कुक्कूच पुसतो म्हटली. कुणाला? राग आल्या हो. आणि नवऱ्याच्या समोर हिनं आपल्या कपाळावर तो कुक्कूच पुसून टाकलं. मग हिनं रागानं कुक्कू पुसलं, नवरा मरतोय म्हणता. मी सांगतायला कळते का नाही? कपाळ हिचा आहे, कुक्कू कुणाचा आहे? त्याचा आहे, कळते का नाही? तर शरीर वाकडा असेल तिकडं तो परमात्मा त्याच्यामध्ये कळून घ्या. त्याच्यामुळे शरीर चाले शरीर कोणाचे असतात ते. सत्तेला फार मोठा किती मताना आला त्याला नाही लक्षात ठेवा. तसं शून्य आकडा आहे, तिच्या डाव्या बाजूला एक काढला, किती झालं? मग कुणामुळे कुणाची किंमत वाढली? शून्यला पहिली काय किंमत होती ती दुसऱ्याचं वाढविल एकामुळं. हे तुकोबाराय गाथ्यामध्ये अभंगान रूप सांगतात. एके दाखविले 10 फाटा पुसून या पहा. किंमत कळेल कसं आहे ते. 10 अंक निर्माण झाला म्हणतात. तसं तुकोबाराय तुका म्हणे नवविध 9च प्रकारचे भक्त आहे म्हणतात ते. त्या एकत आणि शून्यत भांडण, महाराज म्हणतात भांडण सुरू झालं. ती शून्य म्हटली माझ्यामुळे किंमत वाढली म्हटली एकाला. कोण म्हणलं? ते एकानं मान्य केलं तुझ्यामुळे माझी थोडीशी किंमत वाढली कर तुझ्या एवढी पाकच कमी होणार नाही म्हटलं. कुणाला? हे तुकोबारायचं बोलणं आहे, लक्षात ठेवा अनुभवातून. काय म्हणले ते? शून्याने एखादं भांडण सुरू झालं, कुणाची किंमत कुणामुळे वाढली. तर एक म्हणलं तुझ्यामुळे थोडीशी माझी किंमत वाढल तर तुझ्या एवढी पाक काय कमी होणार नाही. ती म्हटली दाखवू काय तुला? कुणाला? बायको म्हणते की नाही दाखवू काय इंगा तसं. तर ती म्हणली त्या एकाला मी तुला सोडून जाणार, जातीस तर जाच म्हटलं. ते कुणाला? शून्याला. तसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नवविध. ज्यावेळी त्या एकाला शून्य सोडून गेली त्यावेळी काय घेऊन गेली काय एकटीच गेली? कीर्तन सगळं पाण्यात गेलं पहिल्यापासून, कळतंय का नाही? पहा पुन्हा सांगतो. 10 अंक निर्माण झाला, त्यातले शून्य पुसा. एके दाखविले 10 फाटा पुसून या पहा. कळते का नाही? हे तुकोबाराय ते कळत नाही. एवढं दृष्टांत सांगायची पडे, लक्षात ठेवा. ज्यावेळी 10 अंक आहे शून्य पुसला तर किती राहिलं? मग शून्य काय घेऊन गेले काय एकटी गेली? किती नेलं तिनं? 9 गेलं. कळते? तुका म्हणे 9 संगतीचा परिणाम, लक्षात ठेवा. आणि ती निम्या वाट्यात गेली आणि भजारे विठ्ठला. कोण? एकटं राहिले का नाही? एकोमेव बहुश्याम म्हणून म्हणतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध. मी अशी भक्ती करा शुद्ध असावी म्हणून म्हणतात. अनिगणो हे माझ्या मना पोका पंडित शान अनुन्नते प्रते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनतसे. किंबहुना केले धर्मकीर्तन सिद्धी नेले तेच माझे झालो उत्तरा हे पांडुरंगा.